पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी व्यंगचित्रात अमित पापळ यांनी काढलेल्या व्यंगचित्रांचं प्रदर्शन शिवसेनेच्या वतीने ठेवण्यात आलेलं आहे। सुषमा हंदारे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे। ताई, वेगवेगळ्या पद्धतीचे व्यंगचित्र आहेत, तुमचा सुद्धा वाघीण म्हणून उल्लेख केला। अमित पापळ हे अत्यंत गुणी व्यंगचित्रकार आहेत। गेली अनेक वर्ष ते मार्मिक आणि सामनामधून सुद्धा त्यांची व्यंगचित्र प्रकाशित करतात। तब्बल 3 वर्षांपासून सातत्याने बालगंधर्वमध्ये दरवर्षी वंदनीय बाळासाहेबांच्या स्मरणार्थ आम्ही इथे व्यंगचित्राचं प्रदर्शन भरतं। ज्या पद्धतीने कार्ल मार्क्स हा एक फार मोठा विचारवंत होता आणि मार्क्सची पुस्तकं प्रकाशात आली कारण मार्क्सला फ्रेडरिक एंजल्ससारखा एक फार चांगला मित्र लाभला होता। तसा अमित पापळांची चित्र ती सतत लोकांच्या समोर दिसली पाहिजेत यासाठी तितकाच ताकदीने धडपडणारा त्यांचा मित्र अनंत घरत या दोघांच्या जोडगोळीने हे जे काही उभं केले हे भारी आहे। यातली सगळी चित्र जर बघितली तर सांप्रत राजकारणावर भाष्य करणारी आहेत। सध्या एकूण चाललेली राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिती काय आहे, नेत्यांचा अत्यंत बेताल वक्तव्य असतील किंवा तत्वहीन राजकारण असेल किंवा या सगळ्यांच्या खरं तर केंद्रस्थानी लोक असले पाहिजेत, लोकाभिमुख राजकारण असलं पाहिजे। पण ते लोकाभिमुख राजकारण बाजूला सरकत ज्या पद्धतीने एक अत्यंत व्यवहारवाद पुढे आलेला आहे, त्या व्यवहारवादाची बजबजपुरी आपल्या लेखणीच्या फटकाऱ्यातनं, आपल्या कुंचिल्यातनं साकारणारे अमित पापळ हे जास्त महत्त्वाचे आणि खूप ठसठशीतपणे दिसायला लागतात। मी अमित पापळांच्या त्या कुंचिल्याला आणि त्यांच्या या कलेला भरभरून दाद देणाऱ्या अनेक त्यांच्या चाहत्यांपैकी एक चाहता म्हणून इथं उपस्थित आहे। त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि भविष्यात मी वारंवार म्हणजे खरं तर हे यावर्षी व्हायला पाहिजे होतं, पण ते मला इतक्या 11th आवरला प्रत्येक वेळा सांगतात, परंतु हे प्रदर्शन हे मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीला व्हावं ही माझी स्वतःची फार इच्छा आहे आणि निश्चितपणे येत्या काळातलं प्रदर्शन हे जहांगीर आर्ट गॅलरीला होईल अशा हिशोबाने आम्ही करू। ताई, आज शिवसेना पक्ष कोणाचा चिन्हाची सुनावणी होती। सुनावणी पुन्हा एकदा पुढे गेलेली आहे। सातत्याने अशा पद्धतीने जवळपास 3 वर्षापासून हा खटला चालला आहे। सातत्याने सुनावणीवर पुढे ढकलत चालली आहे। हे फारच स्वाभाविक आहे। म्हणजे उलट सुनावणी पुढे ढकलली हे अतिशय मनासारखं झालं। सुनावणी आजच झाली असती तर धक्कादायक वाटलं असतं। त्यामुळे न्यायालयसुद्धा अपेक्षेप्रमाणे वागलेलं आहे। न्यायालयाचे आभार। ताई, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईच्या महापौर पदाबाबतीत वाद चाललेला आहे। शिंदेंकडून पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स केलं चाललं आहे, काय वाटतं? आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरेंचं एक विधान सातत्याने चर्चेत आहे। या सगळ्या वाक्यांच्या केंद्रस्थानी एकच वाक्य काय आहे की जर या लोकांकडे खरंच बहुमत असतं तर यांना एवढ्या गोष्टी कराव्या लागल्या असत्या का? भाजप खरंच जिंकलेली असती तर भाजपला इतकं नाटक करावं लागलं असतं का? ज्या अर्थी हे सगळं घोंगडं भिजत राहते आणि नगरसेवक हॉटेलमध्ये डांबण्यापर्यंतची वेळ येते, याचा स्पष्ट अर्थ हा आहे की निश्चितपणे भाजपा बॅकफूटला आहे। बघूया कोणाचं दबाव तंत्र किती सरशी करता येते। मुंबईमध्ये शिवसेनेचा महापौर होईल असं वाटतं? व्हायला हवा, मात्र तो होणार नाही याची काळजी भाजपा घेत असताना त्याला साथ जी शहासेनेकडून मिळते ती दुर्दैवी आहे। ह्या होत्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे। त्यांनी सांगितलं आहे की मुंबईमध्ये महापौर हा शिवसेनेचा झाला पाहिजे, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।